गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य बनावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण 10 आज्ञा वाचणार आहोत. देवाने ही वचने सांगितले. प्रत्युत्तर देण्यासाठी लेविडर आहे, त्याच्यासोबत आपल्याला जर जमत असेल तर आपण एक प्रत्युत्तर द्यावे. मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसो. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. आपणासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालील जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको. प्रभू जो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याचे आठवण ठेव. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. व्यभिचार करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. चोरी करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षी देऊ नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आज्ञा पाळावयास आमची अंतःकरणे वळे. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नको. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण 507 प्रार्थना म्हणूया. हे सर्वसमर्थ देवा, तू अद्भुत कृतीने आम्हाला तुझ्या प्रतिरूपात निर्माण केले, पण त्याहीपेक्षा अधिक अद्भुत रीतीने तू आम्हाला नवा जन्म दिलास. मानवी प्रकृती धारण करणाऱ्या तुझ्या पुत्राद्वारे, येशू ख्रिस्ताद्वारे तू असे केले. तेव्हा त्याच्या दिव्य वैभवात आम्हालाही सहभागी होऊ दे. तुझ्याचा आणि पवित्र आत्म्याचा असणारा व सर्व काळ राज्य करणारा एक देव आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. मंडळीने बसावे. वंदनासाठी जे शास्त्र पाठ घेतलेले आहे त्याकडे आपण वळणार आहोत. प्रथम आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र वाचन, स्तोत्र संहिता 34, 11 ते 22. या माझे ऐका, मी तुम्हाला परमेश्वराचे भय करावयास शिकवेन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तो आपली जीवा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर व बरे ते कर. शांती प्राप्त प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे मित्र धर्मिकांकडे असतात, त्याचे काम आकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वरा त्यांना बिलकुल होतो. धार्मिक गावाकरिता तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटापासून मुक्त करतो. परमेश्वर धर्महृदयी लोकांच्या संगीत असतो. अनुतप्त मनाच्या लोकांस तो देतो. धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या कर्मातून त्याला सोडितो. त्याचे हात न हात तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टाचे मरण दुष्टाचे धार्मिकांचे दृष्टे दंड पावतात.
परमेश्वर आपण सेवकांचा जीव उद्धरितो, त्याचा आश्रय करणारा कोणी दोष पात्र होत नाही. येथे स्तोत्र वाचन संपले. परमेश्वर वचनासाठी बोलतो. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय, पहिलं वचन आणि मग 22 ते 31 वचने आपण ऐकू. त्यानंतर नवीन करारातून दुसरा शास्त्रपाठ घेतलेला आहे. गलती करारपत्र 4था अध्याय 1 ते 7 वचने आपण ऐकणार आहोत. आजच्या दिवसासाठी नेमलेला पहिला अध्याय नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय पहिलं वचन पुढे 22 ते 31. नीतिसूत्रे 8वा अध्याय पहिलं वचन. ज्ञान योजना करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? पुढे 22 वचन. परमेश्वराने सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकालीन प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्यावेळापर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दूर केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलाने त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाय घेतले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंददायी होते. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करेन. मनुष्य जातीच्या ठायी मी आनंद करेन. प्रभुवाची योजना आपण सर्वांच्या चर्चेवर असतो. आजच्या दिवसासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय 1 ते 7 ही वचने. गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय 1 ते 7 ही वचने. ख्रिस्त श्रद्धेद्वारे देवपुत्रत्वाची प्राप्ती. आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही. बापाने ठरविलेल्या मुदतीप्रमाणे त्याला पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन राहावयाचे असते. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात यास्तव देवाने आबा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारीसही आहेस. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित कर. यावेळेला आपण शुभवर्तमान वाचनासाठी उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 9व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला.
शब्ददेही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असा अनुग्रह आणि सत्य याने परिपूर्ण होता. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपण सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा आणि सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असताना आपण प्रसिद्धाचा मातांगीकार एकत्र करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आणि कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देहधारी व मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला आकृती दिली, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो 7 लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी विश्वास धरतो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्यापासून बोलत असते, त्याविषयी विश्वास धरतो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रसिद्ध एकविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा याचे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळींनी कृपया बसावे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो, कारण प्रभू तू महान परमेश्वर आहेस. तुझ्या वचनावर आज मन चिंतन करत असताना आम्हाला आपल्या आत्मेने चालेल. तुझे वचन आम्ही ऐकून सोडून देऊ नये, तर प्रभुदेवपा त्याप्रमाणे आमचं जीवन ठेवावे म्हणून तो आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, येशूच्या नावाने आमेन. 6 तारीख ही एपिफनी दिवस आहे. मागच्या वर्षी हा मोठ्या आनंदाने आपण साजरा केला होता. आणि एपिफनी म्हणजे मागी लोक प्रभूच्या दर्शनाला येतात आणि त्या अर्थातून आपण या ख्रिसमसच्या कालावधीमध्ये मागी लोकांविषयी बरंच ऐकलेलं आहे आणि त्या अनुसार गीते सुद्धा आपण गात आहोत. शास्त्रपाठ जे घेतलेले आहे ते आपल्या पंचांगाप्रमाणे जो विषय आहे आज, येशूच्या पुत्रत्वात आम्हास किंवा आम्हीही वतनदार आहोत किंवा भागीदार आहोत. आणि त्याला अनुसरून जे शास्त्रपाठ घेतले त्याचं आपण वाचन केलेलं आहे. थोडक्या वेळेमध्ये आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. एक, आम्ही कोण होतो. 2, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं. आणि 3, आता आपण कोण आहोत. या 3 गोष्टीवर आपण थोडक्या वेळेत लक्ष देणार. पहिली गोष्ट आहे, आम्ही पूर्वी कोण होतो. म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारण्या अगोदर आम्ही कोण होतो. आपण प्रत्येकाने ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, लहानपण देगा देवा, है ना. लहान मुलांचं जीवन खूप छान असतं आणि हे लहान मुलांचं जीवन रिटायर्ड लोकांच्या जीवनाशी एकदम साधर्म्य आहे त्याचं.
कारण लहान मुलांना खाण्यापिण्याची चिंता नसते, वस्त्र निवाऱ्याची चिंता नसते, कारण त्यासाठी त्यांचे आई वडील असतात. ते सगळे आपल्या लेकराची इत्तमभूत काळजी घेतात. आणि ही खुशाल चेंडू मंडळी जी आहे, लहान मुलं निरागस, हे कोणताही तणाव मनावरती न ठेवता जीवन जगत असतात. आम्ही जेव्हा मध्यमवयीन होतो त्यावेळेला संसाराची चिंता असते, कामाचं टेन्शन असतं, मुलांच्या भविष्याचं टेन्शन असतं, बिलं वगैरे भरायचं असतं, नाही का. असे एक ना दोन अनेक गोष्टी आमच्या पाशी असतात की ज्याच्यामुळे आमचं ब्लड प्रेशर वर खाली होत असतं. चिंतेमुळे आमचं शुगर लेवल कमी जास्त होत असते. आणि त्यामुळे हा जो मधला बालपण आणि रिटायर्ड लाईफ याच्या मधला जो काळ आहे, हा ताणतणावा जातो. त्यावेळेला आपल्या मुखातून शब्द येतात, लहानपण देगा देवा. या ठिकाणी आज हे म्हणण्याचा उद्देश हा आहे की गलती या ठिकाणच्या मंडळीच्या सभासदांना त्यांच्या आध्यात्मिक लहानपणाचे दिवस आठवू लागले. कारण नुकताच त्यांनी येशूचा स्वीकार केला होता आणि त्यामुळे येशूच्या अधिकाराखाली राहत असताना देखील ते खुशाल चेंडू होते. म्हणजे नियमांचं पालन करण्याची त्यांना गरज भासली नाही. कारण त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही आता येशूला स्वीकारला आहे, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. त्यामुळे मग ते मनाला वाटेल तसं वागू लागले. कारण कोणाला हिशोब द्यायचा नाही, कुठले विधी पाळायचे नाहीत, कुठला नियम आम्हाला अंमलात आणायचा नाही. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की हे जे नुकतेच प्रभूमध्ये आलेली माणसं होते, त्यांना हे करा आणि हे करू नका या कचाट्यामध्ये सापडण्याची गरजच भासली नाही. कधी कधी आम्हालाही असंच वाटतं. आम्ही जेव्हा येशूला स्वीकारलं त्यावेळेला शास्त्राचं काही अधिक ज्ञान नव्हतं आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच चुका केल्या. परंतु त्या परमेश्वरानं मोठ्या अंतःकरणाने, मोठ्या दिलाने त्याची क्षमा केली आणि आमचा स्वीकार केलेला आहे. पण आज असं वाटतं की ते दिवस किती छान होते. आज आम्हाला सत्य कळालेलं आहे, चांगलं काय आणि वाईट काय आहे. आणि त्यामुळे चांगले करायचे कळत असूनही आम्ही चांगले करत नाही, आमच्याकडून चांगलं होत नाही. आणि जे वाईट आम्ही करू नये असं आम्हाला शिकवलं गेलं किंवा आम्ही ऐकतो, ते वाईट मात्र आमच्याकडून घडत असतं. आणि ह्या पेचामध्ये आम्ही सापडलेलो आहोत. गलतीकारास पत्रावरती आज आपण अधिक विचार करणार आहोत. त्या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे लहान बालकाचं, रोमन संस्कृतीमध्ये प्रियानो, पिता कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या लहान लेकरांना त्याच्या श्रीमंतीचा आनंद लुटता येत नसे, आनंद उपभोगता येत नसे. कारण श्रीमंतांच्या घरच्या मुलांची जबाबदारी त्या घरातील लोकांच्या मदतीसाठी किंवा सेवेसाठी असलेल्या गुलामांच्या हाती दिली जात असे. किंवा मुलं सांभाळायचं जसं आपल्याकडे डे केअर सेंटर आहे, तशा प्रकारे रोमन संस्कृतीमध्ये देखील पालक असायचे जे इतरांच्या मुलांची काळजी घेत असत. रोमन संस्कृतीमध्ये हे होतं. आणि आज आपल्याकडे पण ते आम्हाला माहीत नसताना आमच्या जीवनाचा पण ते अविभाज्य घटक झालेले आहे. आपल्यामध्ये जे तरुण मुलं मुली आई वडील झालेले आहेत, ते आपली लेकरं त्यांची आई वडील नाहीत म्हणून कुठे ठेवतात? डे केअर सेंटरला ठेवतात. कामाला जाताना सोडतात, कामावरून त्यांना पिकअप करतात आणि घरी येतात. अगदी तशाच प्रकारचा काहीतरी प्रकार या रोमन संस्कृतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे मुले वयातील होईपर्यंत, आता मी मुले म्हणतो याचा अर्थ मुली पण आहेत बरं का त्याच्यामध्ये, ही लेकरं वयातील येईपर्यंत हे त्या घरच्या गुलामांच्या हाती सुपूर्द केलेले असायचे. मग हे गुलाम त्यांची काळजी घेत असत. त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांना शाळेला नेणं, त्यांचा कपडे लता वगैरे पेहराव करणं वगैरे, हे सगळं म्हणजे आई वडिलांसारखी जबाबदारी या त्या गुलामांना दिलेली असे. आणि म्हणून
मुलगा आणि गुलाम यांच्यामध्ये काही फरकच पाहायला मिळत नसे. पहिलंच वचन पहा, गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये आणि गुलामामध्ये काही भेद नसतो. काय नसतो? भेद नसतो. कारण तो धनी आहे, त्याच्या बापाचा वारीस आहे. जे गुलाम त्याच्या बापाचे आहेत तेच त्याचे पण गुलाम असणार आहेत बापानंतर. पण तरी देखील तो वयात येईपर्यंत, बाळ आहे तोपर्यंत त्या गुलामांच्या सारखाच आहे, काही फरक नाही. मालक गुलामाला आज्ञा करत असे आणि गुलाम या मुलांना आज्ञा करत असे. हा असा प्रकार त्या काळामध्ये होता. आणि म्हणून संत पावलाने ते वचन लिहिलेलं आहे की मुलगा धनी असूनही त्याला गुलामासारखी वागणूक मिळत असे, गुलामाच्या बरोबरीला त्याला ठेवलं जात असे. आणि अशी अवस्था नियमशास्त्राखाली खालील यहुद्यांची होती. हे जे नियमशास्त्राखाली यहुदी होते हे नियमांचं पालन करत होते आणि नियम हे जणू पालकांचे काम करीत. याचा अर्थ असा की मी हे केलं तर पाप आहे, मी ते केलं तर पाप नाही. आणि त्यामुळे नियम माणसाला कंट्रोल करत होते, नियम माणसाला ताब्यात ठेवत होते. आणि म्हणून हे यहुदी लोक नियमांचे गुलाम झालेले होते. आणि मुख्य याजक, शास्त्री, फरीसी जे होते हे नियमशास्त्राचे नियम त्या लोकांच्या गळी उतरवत होते आणि स्वतःचे पण नियम त्यांनी बनवले होते. आणि लोक अडाणी असतात, काय कोणी शास्त्र वाचत नाही, नियमशास्त्र दररोज कोण वाचणार आहे. आणि म्हणून मग अशा लोकांना स्वतःचे नियम देखील नियमशास्त्रात लिहिले म्हणायचं आणि त्यांच्यावर बळजबरी करायचे, असा प्रकार चालू झालेला होता. आणि म्हणून नियमशास्त्राच्या दास्याखाली हे लोक अडकलेले होते. त्यांना येशूने बाहेर काढले. आणि ज्या ज्या वेळेला येशूने हा प्रयत्न केला त्या त्या प्रत्येक वेळेला त्याला विरोध केला. या लोकांनी त्याला विरोध केलेला. म्हणून गलतीकरास पत्र 3रा अध्याय आणि 23 ते 25 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे ते फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 23 ते 25 मध्ये असं लिहिलेलं आहे, हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्रा अधीन असे रखवालीत ठेवले होते. बघा, नियमशास्त्राच्या रखवालीत ठेवले होते. आमच्यावरती नियमशास्त्र राज्य करत होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. नियमशास्त्र येशूकडे पोहोचवण्यासाठी बालरक्षक होते. म्हणजे जसं मुलाला गुलाम हे नियमाखाली ठेवत असत, त्यांची काळजी घेत असत, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सूचना देत असत, तशा प्रकारे नियमशास्त्र आम्हाला रक्षण करत होतं. परंतु आता काय झालेलं आहे, विश्वासाचे आगमन झाले म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही, म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन नाही. विश्वासाने आम्ही नीतिमान ठरवले गेलो. जेव्हा विश्वासणाऱ्यांना पुन्हा नियमशास्त्राचे पालन करावयास सांगितले जाईल त्याचा अर्थ त्यांना पुन्हा त्यांच्या आध्यात्मिक बालपणामध्ये बालरक्षकाच्या हाती नियमशास्त्राच्या आधी ढकलण्यात येईल असं समजलं जात असे. आणि म्हणून संत पावलाने विश्वासणाऱ्यांना नियमशास्त्राच्या जुवा खालून बाहेर काढले, बाहेर या असं आव्हान दिलेलं आहे. येशूवर जो विश्वास ठेवतो त्याचं तारण. आणि जे नियमशास्त्राखाली जन्मलेले आहेत इस्रायली वंशामध्ये ते नियमशास्त्राच्या अधीन आहेत, हे स्पष्ट आहे. तुम्ही आणि मी काही इस्रायली नाही का तिकडे जन्मलेलो नाहीये. आणि त्यामुळे आमचा जन्म त्यांच्या अधिकाऱ्याखाली नियमशास्त्राच्या अधीन नसल्यामुळे आम्ही विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत असं संत पाऊल देवाच्या वचनामध्ये आपल्याला शिकवत आहे. आमची लेकरं लहान असताना प्रियानो ते शिकू लागले, बोलू लागले, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद वाटला नाही का. त्यांनी पहिला शब्द उच्चारला, आम्हाला खूप आनंद वाटला. मग ते एबीसीडी शिकायला लागले, अ आ इ शिकायला लागले, आम्हाला आणखीन आनंद वाटला.
मग ते आकडे कॅलेंडर मधले ओळखायला लागले, 10 पर्यंत आकडे त्यांचे पाठ व्हायला लागले. आम्हाला खूप आनंद झाला. पण समजा ते बाळ 15 वर्षाचं झालं तरी तेवढंच वाचत असेल आणि पाठ करत असेल तर आवडेल का? नाही आवडेल. नाही आवडेल. लहान मुलं लहान वयात बरी वाटतात, पण त्यांचं वय वाढलं तर त्यांनी मोठं व्हावं, प्रौढ व्हावं, शिकावं, ज्ञान मिळवावं ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. स्वर्गीय पिता तुमचा आणि माझा आईबाप आहे, त्याची किती इच्छा असते की या माझ्या लेकराने, या माझ्या कन्येने मला स्वीकारलंय. मागे कधी तुमची तारीख तुम्हीच आठवा, तारण कधी झालं आणि तेव्हापासून आम्ही अजून 12कडेच शिकत आहे का? 10चे पाढेच पाठ करत आहे का? प्रगती कधी होणार? पुढच्या इयत्तेत कधी जाणार? ज्ञान कधी मिळवणार? अभ्यास स्वतःचा स्वतः कधी करणार? प्रभू आम्हाला असं म्हणतो की आम्ही बालरक्षकाच्या अधीन नाही. संत पाऊल पुढे असं म्हणतो प्रियानो की येशू येऊन आम्हा करता आमच्या पापासाठी मरण्यापूर्वी आम्ही लोक पापाच्या दास्याखाली होतो, हेच समजून की नियम पालनाने आमचे तारण होईल. नियम पालन केल्याने आमचे तारण होईल. परंतु हा नियम पाळण्याचा जो भाग होता हा निष्फळ प्रयत्नांचा होता. आम्ही निष्फळ प्रयत्नांचे गुलाम झालेलो आहोत. आजही तीच अवस्था आहे आमची. जरी आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी देखील आम्ही अनेक वेळा निश्चय करतो, स्वतःला नियम लावून घेतो आणि मग त्याप्रमाणे आम्ही जीवन जगायला लागतो. अशी कितीतरी माणसं मंडळीत आहेत. मी पापी आहे, जोपर्यंत मी स्वच्छ होत नाही तोपर्यंत प्रभू भोजन घेणार नाही. आणि मध्येच जर जयख्रिस्त झाला तर काय मेल्यावर प्रभोजन पाजायचं त्याला? काही लोकांचं म्हणणं आहे मंडळीमध्ये की नाही, माझं जोपर्यंत मनाला पटत नाही तोपर्यंत मी बाप्तिस्मा घेणार नाही. पूर्वी पण असंच होतं. आणि मग बिचारे मध्येच जयख्रिस्त व्हायचे, मग त्यांना मेल्यावर बाप्तिस्मा द्यायचे. आणि संत पावलाने ते विरोध केलाय. त्याला मेलेल्यांचा बाप्तिस्मा होत नसतो. आम्ही कधी प्रियानो प्रभूमध्ये प्राऊड होणार आहे? आम्ही निष्फळ प्रयत्न करतो, त्याचे गुलाम झालेलो आहोत. म्हणून प्रभू आपल्याला म्हणतो की तुम्ही त्यातून निघा. तुमच्या विश्वासाने तुम्ही क्रिया करायला पाहिजे. क्रिया करून विश्वास ठेवायचा नाहीये प्रभूवर. चांगलं वागून प्रभूवरती विश्वास ठेवणारे काही बाका प्रसंग आला, वाईट काय झालं की पुन्हा मागे जातात प्रभू पासून, कारण त्यांचा कर्मावर विश्वास असतो. मी एवढं चांगलं केलं, मला असं कसं काय झालं? माझ्या घरात माझ्या जीवनात असं कसं काय झालं? जाऊ दे तिकडे, त्याचं जायची काय गरज? कशाचं काय? देवाला दोष द्यायला लागतो. पण जो विश्वासाने प्रभूवरती विश्वास ठेवून क्रिया करतो तो काहीही झालं तरी शेवटपर्यंत तो प्रामाणिक राहतो. हा फरक आहे. इस्रायल राष्ट्राला जवळपास 1,500 वर्ष हे किंडर गार्डन मध्ये प्रभूने ठेवलं. KG 1 आणि KG 2, किंडर गार्डन 1 आणि किंडर गार्डन 2. मला माहित नाही मराठीत काय म्हणतात किंडर गार्डनला. शिशु वर्ग है ना? ते आमच्या काळात असायचा लघु वर्ग आणि काय तो मोठा वर्ग, विसरून गेलो ते पण मी. किंडर गार्डन मध्ये ज्यांना ABCD पण शिकवलं जात नसेल, नुसतं गाणं ऐका, खावा प्या, 4-5 तास घालवा त्याच्यामध्ये, किंडर गार्डन मध्ये घरी जावा आई वडिलांना. असा प्रकार. इस्रायल राष्ट्र 1,500 वर्ष असाच प्रकार करत होते. परमेश्वराने त्यांना भारीतले भारी शिक्षण दिले. किंडर गार्डन मध्ये असताना शास्त्री दिले, योद्धे दिले, न्यायाधीश दिले, राजे दिले, संदेशने दिले. काही उपयोग झाला. मला अजूनही आठवतं प्रियानो, तुमचं मला माहित नाही, पण मला हे लिहिताना संदेश तयार करताना मला आठवलं की आम्ही शाळेला जात असायचो त्यावेळेला हाफ पॅन्ट असायचा, हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट असायचा, आणि त्या अॅल्युमिनियमची डबा पुस्तकांचा.
तो घेऊन आम्ही वर्गात जायचो. नंतर मग ते गोणी सारख्या पिशव्या आल्या है ना, गोणीच्या कापडाच्या त्या पिशव्या आल्या, खादीच्या कापडाच्या पिशव्या आल्या, दप्तर आलं. मग त्यावेळेला जाताना मोठ्या वर्गातले जे मुलं असायचे 10वीतले वगैरे ते फुल पॅन्ट घालायचे. त्यावेळेला असं वाटायचं, लाज वाटायची, काय मी हाफ पॅन्ट मध्ये जातोय शाळेत, मी फुल पॅन्ट मध्ये कधी जाणार. मला अजून आठवतं मी पहिली फुल पॅन्ट 10वीत असताना घालतो. आता आमच्या लहान जन्मलेल्या बाळाने फुल पॅन्ट घालतो आपण. आणि आता असं वाटतं की ते दिवस असते तर किती बरं झालं असतं, किती आनंदी होतो मी. आणि मग जसं शिकत गेलो तसं ज्ञान वाढत गेलं, वरच्या वर्गात गेलो, हाफ पॅन्टची फुल पॅन्ट झाली, हाफ तिकीटचं फुल तिकीट झालं नाही का. आणि आमची प्रगती होत गेली, आम्ही ज्ञानात वाढत गेलेलो आहे. आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये प्रियानो अनुसरण्याची क्रिया करत असतो. दुसरे काय करतात हे आपण पाहतो आणि त्याप्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न करतो. शाळा महत्वाची आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर आम्हाला संस्कार शिकवले जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर आम्हाला ज्ञान प्राप्त होते, आमची प्रगती होते. चर्च ही तुमच्या आणि माझ्यासाठी एक अशीच प्रयोगशाळा आहे, ज्या शाळेमध्ये तुम्हाला मला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. आता हा संदेश मी काल दिवसभर तयार करत होतो. एवढी 30-32 वर्षाची सेवा सीएनआयमध्ये झाली तरी मी रोज नवीन तयार करतो. नवीन प्रभू मला चालवतो आणि नवीन नवीन विचार प्रभू मला देतो. 30 वर्षापूर्वी याच पंचांगावरती मी बोललो, छोटासा संदेश होता, पण त्यावेळेला तो फार प्रभावी होता. हे काय त्यामध्ये नव्हतं. पण आज मी तयारी करताना त्याच्या तुलनेमध्ये मी कितीतरी पुढे गेलेलो आहे. कितीतरी गुपित रहस्य प्रभूने मला प्रगट केलेली आहे. चर्च हे असंच आहे प्रियानो. आमची उन्नती आध्यात्मिक जीवनामध्ये झाली पाहिजे. ज्याची आध्यात्मिक जीवनामध्ये पहिली प्रगती होते त्याची ऐहिक जीवनामध्ये आपोआप प्रगती व्हायला सुरुवात होते आणि ते आपल्या वैयक्तिक जीवनात देखील आनंदी, सुखी आणि आशीर्वादित होतात. पण जे पहिलं आपलं सगळं लक्ष ऐहिक जीवनामध्ये सुख कसं मिळेल याच्या मागे लावतात, ते आध्यात्मिक जीवनामध्ये रसातळाला जातात. मग सगळं असूनही सुख नाही. ऐश्वर्य पाया जवळ लोळण घेत आहे पण शांती नाही. हे का होतं प्रियानो? आम्ही प्राधान्य कुठल्या गोष्टीला द्यायचं हे चुकलेलं असतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही प्रथम त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा. फर्स्ट प्रिफरन्स, फर्स्ट प्रायोरिटी शुड बी आवर स्पिरिच्युअल लाईफ. आध्यात्मिक जीवनावरती जर आम्ही पहिलं नियंत्रण ठेवलं, त्याकडे लक्ष जर आपण दिलं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे देणारा तो आहे, तुम्ही घ्यायची पण गरज नाही, ते मिळवण्याची खटपट करण्याची गरज नाही, आपोआप दिल्या जातील. हो प्रिया. आणि म्हणून आयुष्यभर शिकत राहणं, प्रगती करत राहणं हे नेहमी प्रभूला आवडतं. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही नेहमी त्या ज्ञानी लोकांसारखं प्रियानो प्रभूला स्वीकारलेलं असलं पाहिजे. गलतीकरास पत्रामध्ये आम्ही हेच पाहत आहे की गलतीकराची ही जी मंडळी आहे तिला नेहमीसाठी शाळेमध्ये ठेवण्याची आवड त्यांच्या नेत्यांना होती. त्यांनी नियमशास्त्रामध्येच जगडून राहिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर आमचं वर्चस्व राहील, आम्ही त्यांच्यावरती वर्चस्व करू शकतो, अशी त्यांची भावना होती. आणि म्हणून संत पाऊल गलतीकराच्या मंडळीला पत्र लिहून सांगतो की तुमचे आता हे दिवस नाहीत शाळेतच राहायचे, शाळेत राहून शिकायचे. तुम्ही आता प्रभूला स्वीकारून किती वर्ष झाली, तुमची यवना प्रौढतेपर्यंत वाटचाल व्हायला पाहिजे, हे तो लिहितो. आणि ते वाचत असताना तो धडा आम्हालाही दिलेला आहे. आम्ही पूर्वी नियमांच्या आधिपत्याखाली होतो. आम्ही गुलामगिरीमध्ये होतो, त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो. आमच्या वाईट वासना, वाईट विचार, वाईट पाहणं करणं, या सगळ्या गोष्टींच्या आम्ही आधिपत्याखाली होतो. आणि त्यामुळे प्रभूशी आमचं नातं कामापुरतंच असायचं. पण प्रभू येशू ख्रिस्त आला आणि आमची अवस्था त्याने बदलून टाकली. दुसरा मुद्दा आहे देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे. त्याने तुम्हाला आणि मला दास्यामधून मुक्त केलेला आहे. 4था अध्याय, आणि त्याकडे मी वळत आहे. गलतीकरास पत्र 4था अध्याय, आणि असं लिहिलेलं आहे
की बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत जे लहान बाळ पालकांच्या आणि कारभाराच्या स्वाधीन असते, तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राच्या अधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडावे आणि आम्हाला पुत्रत्वाचा हक्क मिळावा. आम्हाला पुत्रत्वाचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा आणि बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामध्ये पाठवले आहे. किती सुंदर वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलेला आहे आणि तेही काळाची पूर्णता झाल्यावर योग्य समयी देवबापाने येशूला पाठवलेला आहे. या भूतलावरती त्याला पाठवलेला आहे. मानवाच्या पातकांची क्षमा मिळावी, त्यांना पुन्हा स्वर्गाचा मार्ग उघडा व्हावा यासाठी देवाने ही योजना केलेली आहे. येशूच्या जन्माचा समय काळ येथे आम्हाला दिसून येतो. योग्य समय. प्रभू चुकणारा नाही. तो जे काही करतो ते नेहमी योग्य करतो आणि बरोबर करत असतो. आणि म्हणून प्रियानो, त्याचा म्हणजे येशूचा जन्म हा अचानक झालेला नाही किंवा येशूचा जन्म हा आपोआप झालेला नाही. येशूचा जन्म कुठल्या मानवी इच्छेने झाला नाही, कुठल्या शरीर संबंधाने झाला नाही, तर येशूचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून झालेला आहे आणि तो प्लॅन्ड आहे, योजनापूर्वक ठरलेला आहे आणि झालेला आहे. आणि म्हणून एका वाक्यामध्ये संत पाऊल येशू कोण होता, कोण कसा आला आणि का आला हे सांगतो. येशू कोण होता, तो कसा आला आणि का आला हे तो सांगतो. 5व्या वचनामध्ये आम्ही तुमच्या समोर वाचलेला आहे की तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा आणि बाप्पा असे हाक मारण्यासाठी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून त्याने आपल्या पुत्राला खंडणी भरून सोडवण्याकरता पाठवले. येशू कोण होता? देवाचा पुत्र होता. कशासाठी पाठवलेला आहे? खंडणी भरून देण्यासाठी. का आलेला आहे तो? आमची सुटका आम्हाला सोडवण्यासाठी आलेली आहे. तिन्ही गोष्टी संत पाऊल या ठिकाणी. सोडवणे याला इंग्लिश मध्ये रिडीम म्हटलेलं आहे आणि रिडीम याचा अर्थ आहे की बायबॅक पॉलिसी पूर्वी होती ना आपल्या मार्केटमध्ये. एखादी वस्तू आम्ही घेतली की 1-1.5 वर्षांनी विकायची असेल तर जायचं आणि ते पैसे थोडेसे घ्यायचे, परत दुसरी वस्तू घ्यायची. आता त्याला एक्सचेंज म्हणतात. पण ही बायबॅक पॉलिसी जी आहे, ही बायबॅक पॉलिसी परमेश्वराने अंमलात आणलेली आहे. जे आम्हाला परमेश्वराने निर्माण केलं आणि पापाच्या दास्याखाली आम्ही अडकले होतो, त्याला आम्हाला सोडवण्यासाठी परमेश्वराने, त्या आम्हाला पुन्हा विकत घेण्यासाठी परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवलं. त्याने आपला रक्त सांडला, आपला देह दिला आणि आम्हाला परत बायबॅक केलेला आहे. परत त्याने आम्हाला विकत घेतलेला आहे. खंडणी देऊन स्वतःच्या रक्ताची, स्वतःच्या देहाची मोल देऊन मुक्त करणे, असा त्याचा अर्थ आहे प्रियानो. आणि म्हणून येशूने आमची पापापासून मुक्तता व्हावी याकरता स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आमची मुक्तता व्हावी याकरता त्याने स्वतःचा देह अर्पण केलेला आहे आणि आम्हाला दत्तक पुत्र आणि दत्तक कन्या बनवलेला आहे. अडॉप्टेड चिल्ड्रन बनवलेला आहे. अडॉप्टेड सन्स अँड डॉटर्स बनवलेला आहे. आणि शतकानुशतके यहुदी लोक मसीहाची वाट पाहत होते, पण देवाचा समय हा परिपूर्ण होता. आणि म्हणून संत पाऊल एके ठिकाणी असं म्हणतो की आम्ही पापी असता सुसमयी ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. सुसमयी ख्रिस्त आम्हासाठी मरण पावलेला आहे. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि आम्हाकरता जे उत्तम आहे ते प्रभूने दिलेले आहे त्याचा आपण स्वीकार करूया. येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारल्यानंतर आम्ही जे होतो ते बदलून आम्ही प्रभूमध्ये देवाची लेकरं होतो, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि मगाशी मी म्हटलो 4व्या अध्याय 6व्या आणि 7व्या वचनामध्ये की परमेश्वराने आम्हाला दत्तक पुत्र आणि कन्या बनवलेला आहे. आता दत्तक पुत्र याचा अर्थ काय प्रिया आहे? रोमन संस्कृतीमध्ये दुसरा एक नियम होता प्रियानो, की ज्या घरामध्ये लेकरू असेल ते वयातील आलेलं
जे लेकरू आहे ते वारिस म्हणून जोपर्यंत हक्क प्रस्थापित करत नाही तोपर्यंत गुलामाच्या अधिकाराखाली असे, पण ज्या वेळेला योग्य वयामध्ये तो मुलगा येत असे त्यावेळेला त्याचा सगळा अधिकार त्याला देण्यात येत असे आणि वारिस म्हणून प्रियानो त्याला डिक्लेअर केलं जात असे आणि लोकांना तसं सांगितलं जाईल. वारिस म्हणून जे अधिकार असत ते सगळे त्या मुलाला दिले जात असे. त्याला दुय्यम स्थान दिलं जात नसे. दत्तक मुला मुलींना दुय्यम स्थान नाही तर प्रथम स्थान दिलं जात असे. आपल्या लेकरांसारखेच लेकरांप्रमाणेच त्यांचा स्वीकार करून त्यांना अधिकार देणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराची निवड केली नाही तर परमेश्वराने आमची निवड केली. येशूच्या मुखातले शब्द आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही त्याच्या घरचे झालेले आहे. तो आमचा पिता झालेला आहे. त्याने आम्हाला पसंत केलेले आहे. करायचे म्हणून नाही, बळजबरीने नाही, तर त्या देवाने आमच्या प्रीती केली म्हणून आम्ही त्याच्या घरचे लेकरं झाले. हो प्रिया, आमचं नातं आता बदललेलं आहे. आम्ही या जगाचे नाही म्हणून संत पौल म्हणतो आमचं नागरिकत्व कुठे आहे? स्वर्गात. आमचं घर कुठे आहे? स्वर्गात आहे. आमचा पिता कुठं आहे? स्वर्गात आहे. आमची माऊली कुठं आहे? स्वर्गात आहे. आम्हाला तिकडे जायचं आहे. आम्ही त्या घरचे झालेलो आहोत नाही का? आणि म्हणून आमचं जीवन या भूतलावर देवाला आवडेल असं असलं पाहिजे. दत्तक लेकर सर्व अधिकार, सर्व संपन्न, सर्व सुविधांनी युक्त असतात. येशूमुळे आम्ही देवाच्या घरचे झालेलो आहोत, त्याचे वारीस झालेलो आहोत. यामध्ये देवाचा आमच्याबद्दल असलेला जिव्हाळा, त्याचं प्रेम, त्याची आस्था, त्याची आपुलकी आम्हाला पाहायला मिळतात. ही योहानाने ओळखली आणि म्हणून तो म्हणाला देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. शास्त्रात असं कुठंच लिहिलं नाही की जगातले सगळे माणसं देवाची लेकरं आहेत. लिहिले का कुठं? जगातली सगळी माणसं देवाची निर्मिती आहेत, पण सगळी माणसं प्रियानो, सगळे स्त्री पुरुष काही देवाची लेकरं नाहीत. कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, मगाशीच मी वाचलेलं आहे, जितक्यांनी येशूवर म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांसच देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. बाकीचे बाहेर. जगातली सगळीच माणसं देवाची मुलं नाहीयेत. जगातल्या सगळ्याच स्त्रिया आणि मुली काही देवाच्या कन्या नाहीयेत. निर्मिती आहे, पण आम्ही त्याच्या घरचे तेव्हाच होतो जेव्हा त्या येशूचा स्वीकार बायबल सांगतो. आणि म्हणून प्रियानो आम्ही देवावर प्रेम करावं कारण त्याने आम्हावर प्रेम केलेलं आहे. आम्ही देवाच्या घरचे झालेलो आहोत कारण त्याने इंटरेस्ट घेतला आणि आम्हाला आम्ही जे परके झालेलो होतो त्या आम्हाला आपुलकीने जवळ केलेला आहे आणि तो आमचा पिता झाला, तो आमची माऊली झाली. आणि म्हणून नारायण वामन टिळकांनी हा देवाचा गुण ओळखला आणि ते म्हणाले ख्रिस्त गुरु माय माझी माऊली. सुंदर गाणं आहे. त्याचा मतितार्थ फार गहन आहे प्रिया. ख्रिस्ताचे गुण त्यामध्ये लिहिलेले आहेत. तुम्ही आणि मी असं कधी ओळखले का देवा? का नुसतं ते दिसणाऱ्या देवाला साष्टांग नमस्कार घालायचा, लोटांगणाने पुढे जायचं नाही. रेव्हरंड चर्चला येणं म्हणजे हा असाच प्रकार आहे काहीतरी. आम्ही देवाला जवळून ओळखणं, वैयक्तिक रीतीने प्रभूला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून गुलाम आणि दत्तक यामध्ये फार फरक आहे प्रियानो. काही फरक तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. गुलाम हा प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्याला विकत घेतलेलं असतं, परंतु मुलाला विकत घेतलं जात नाही कारण मुलगा हा बापाच्याच घरी जन्मलेला असतो. मुलगा हा मुलाला बाप असतो, परंतु गुलामाला बाप नसतो, गुलामाला मालक असतो. दुसरा फरक आम्ही पाहतो, मुलगा वडिलाच्या गुणांचा असतो पण गुलाम मात्र वेगळाच असतो. तो वेगळाच असतो. ज्याची सेवा करतो त्याचे गुण काय त्याच्यामध्ये दिसून येत नाही. तिसरा गुणधर्म आम्हाला पाहायला मिळतो आणि फरक पाहायला मिळतो तो म्हणजे मुलगा आपल्या वडिलाला डॅडी म्हणतो, पप्पा म्हणतो, पण गुलाम काय आपल्या मालकाला डॅडी आणि पप्पा म्हणू शकत नाही. मुलगा प्रेमाने बापाची आज्ञा पाळतो
पण गुलाम भीतीने आज्ञा पाळतो मालकाची. नाही पाळली तर कामावर काढून टाकेल, है ना. भीतीने आज्ञा पाळणं आणि खरोखर मनापासून प्रेम करून आज्ञा पाळणं यामध्ये फरक आहे प्रिया. मुलगा हा वारीस असतो, गुलाम वारीस होत नाही, तो गुलामच राहतो. त्याला जर दत्तक म्हणून मालकाने घेतलं तर तो दत्तक पुत्र होऊ शकतो, पण मालकाचा खरा मुलगा काय तो होऊ शकणार नाही. पुढे आम्ही पाहतो प्रियानं फरक असा आहे की मुलगा जो आहे तो बाप निघून गेला तर घाबरतो, पण जो गुलाम आहे तो मात्र मालक येत आहे हे पाहून घाबरतो. फरक लक्षात घ्या बरं का. मुलगा आपल्या वडिलापासून अलिप्त झाला, वेगळा झाला तर तो घाबरतो, माझे डॅडी मला पाहिजे. पण गुलाम मालक येत आहे पाहून घाबरतो. तुम्ही आणि मी गुलाम आहोत का पुत्र आहोत दत्तकपणाचे, येशूचे देवाच्या घरचे आहोत का, हे फरक कळावा म्हणून मी हा फरक सांगत आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो की जेव्हा आम्ही देवाबद्दल विचार करतो तेव्हा आनंद होतो का भीती वाटते. जर भीती वाटते तर आम्ही अजूनही गुलाम आहोत, आणि जर आम्हाला आनंद वाटतो तर आम्ही देवाच्या घरची लेकरं आहोत, देवाची मुलं आहोत. आम्ही कशाला जायचं, मृत्यूला आम्ही कशाला घाबरायचं, या जगातल्या अडचणींना अडीअडचणींना आजारांना आम्ही का घाबरावं. गुलाम घाबरतात, मुलं घाबरत नाही, कारण त्यांना माहिती असतं की ज्याचा मी मुलगा आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. गलती करायची मंडळी ही दुःखी होती कारण नियमाने त्यांना जकडलं होतं. आज आपण विश्वासाने ख्रिस्ती जीवन जगत आहोत, इतरांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्या देवाला संतुष्ट करण्यासाठी. लोक काय म्हणतील म्हणून आपण आचरण करत आहोत चांगलं, का देव पाहत आहे म्हणून आचरण करत आहोत. या गोष्टीचा आपण बारकाईने आज विचार करणार आहोत. आणि जर प्रियानो असं जीवन जगत असो तर प्रियानो ह्या जीवनाला काही अर्थ नाही. आम्ही गुलामीमध्ये अजूनही आहोत, वाईटामध्ये अजूनही आहोत. पण जर आम्ही खरोखर प्रभूला स्वीकारलेला असो तर मनापासून त्याची उपासनाने, आराधना करणारे, त्याला आवडेल असं जीवन जगणारे आम्ही असो. निवड तुम्ही करायची आहे. गुलाम म्हणून राहायचंय का पुत्र म्हणून राहायचंय, कन्या म्हणून राहायचं. आपण प्रार्थना देवा पार तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. तू आज परमेश्वर तिथे आम्हाला या ठिकाणी आणलंस, तुझ्या वचनातून प्रभू तू मार्गदर्शन केलंस. प्रभू आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगावं, तुझ्या घरचे आता आम्ही झालेलो आहोत. आम्ही वाईटाला आम्ही चिटकून राहू नये, तर ते सोडून आम्ही तुझ्या मागे जावं, तुझ्याप्रमाणे चालावं असं येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहे, गीत क्रमांक 110. आणि हे गीत होत असताना आपण आपले दान आणि अर्पणे प्रभूच्या भाकारामध्ये अर्पण करूया. Thank you.
आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माण करत्या पवित्र जो तुझी निरंतर आराधना करीत आहात आणि सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्या हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने वारपणी तुझ्या पवित्र मेजाला आम्ही स्वस्त सादर करीत आहोत. त्याचे आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरता तुझा प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असं मी तुला नम्रतेने विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. मंडळीने बसावे. मंडळीकरता ज्या सूचना आहेत त्या मी वाचून दाखवत आहे. 10वी आणि 12वी आणि शेवटच्या वर्षाला जे होते आणि जे पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपले पास झाल्याचं सर्टिफिकेट किंवा मार्क लिस्टची कॉपी कोमलकर यांच्याकडे त्यांच्या व्हॉट्सअपवरती त्वरित पाठवावी. ज्या सभासदांनी कोविड महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केलेली आहे अशा परिचारिका, डॉक्टर्स, स्वयंसेवक, पॅरामेडिकल वर्कर्स आहेत. त्यांनी स्वतःची नावे चर्च सेक्रेटरी श्री प्रवीण गोडेराव यांच्याकडे देण्याची कृपा करावी. त्यांनी महान कार्य केलेलं आहे. सरहद्दीवरती देशाचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या शूरवीरांसारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि अनेकांचे प्राण या व्यक्तींनी वाचवलेले आहेत आणि म्हणून त्यांना गौरव त्यांचा आपण करायचा आहे प्रशस्तीपत्र देऊन. आणि म्हणून त्यांना विनंती आहे की आपली नावे कृपया आपण कुठे काम करता ते प्रवीण गोडेराव यांच्याकडे द्यावे. विवाह घोषणा आहे. सागर सतीश केदार हे अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च मराठी CNI कलान या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच जॉयसी सॅम्युएल घोरपडे ही अविवाहित असून चर्च ऑफ नॅझरेन वानवडी पुणे या ख्रिस्त मंडळीची सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. यावेळेला आपण मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाणार. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धर्म प्रांताचे बिशप राईट प्रकाश पाटोळे, त्याच प्रकारे तुमच्या मंडळीचे पालक आणि इतर सर्व सेवक वर्ग यांना देवाच्या आत्म्याने अधिक या वर्षामध्ये चालवावे. जे आजारी आहेत आपल्यामध्ये त्यामध्ये राजेशभाई कंक आहेत, विल्यम कंक आहेत, त्याचप्रमाणे श्यामसुंदर आढावा आहेत, शकुंतला आढावा आहेत, ईश्वर कदम आहेत, सुदेश कांबळे आहेत. यांच्यासाठी आपण आज विशेष करून प्रार्थना करणार की प्रभूने त्यांना स्पर्श करावं, त्यांना आरोग्य द्यावं आणि पुन्हा बिछाण्यातून उठून त्याची सेवा आणि गौरव करण्यासाठी उभे करावे. आपण ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकलीसेकरता त्यांच्या गरजेनुसार प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ सर्व ईश्वरा, आम्ही सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंत्या, उपकारस्तुती करावी असे तू आम्हास आपल्या पवित्र प्रेषितांकडून शिकविले आहे. तू दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो. तू परमदयेने हे आमच्या प्रार्थना मान्य कर व सार्वत्रिक एकलेसियेत सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे जे पवित्र नाम पत्करतात त्या सर्वांना तुझ्या पवित्र वचनाच्या सत्यार्थाविषयी एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, सर्व बिशप, प्रीस्ट व डिकन यांनी आणि विशेष करून जे सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जिवंत वचन प्रगट करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे तू कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त येथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रपणे व धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनवितो की सर्व राजकारण आणि नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालावे आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान,
राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकांस न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा आणि भूमीचं उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवितो, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्तीने पीडित असते, विशेषतः बापा त्यांची नावे आता मी देऊन घेतलेली आहेत, त्या सर्वांना बापा ह्याची स्वाधीन करीत आहोत बापा. होय बापा, त्यांना तो आरोग्य दे, त्या पवित्राचा स्पर्श त्यांना कर. आम्ही तुझ्या वेदीवरून त्या सर्वांकरता प्रार्थना करीत आहोत बापा. त्या सर्वांचे करू बापा, दुःख आणि पीडा दूर कर. होय बापा, त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांना दे बापा सहाय्य कर. आणि इतरांना देखील सांत्वन सहाय्य कर. जेथील सेवक स्वविश्वास व भय धरून निर्वसले आहेत, त्यांचे तू रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृ करुणेस निवृत्तो व तुझ्या सर्व संतांद्वारे जो अनुपम अनुग्रह व सद्गुण प्रगट झाले आहेत त्याबद्दल आम्ही तुझी परमस्तुती करीतो व तुझे आभार मानतो आणि विनवितो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात, यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे त्यांनी आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्यात सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एक मध्यस्थ कैवार येशू ख्रिस्त व पवित्र आत्म्यात ऐक्यात तू सह एकच देव असून सदैव जिवंत राहतो व राज्य करतो याच्या प्रत्यक्ष असे कर. आमेन. आपण सर्वजण या वेळेला उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या प्रति दिवसाची भाकर आज दे, आणि जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला पुत्राच्या ज्ञानात प्रीतीत राखो. आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत ऐकू आणि मग आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. सेवा करण्यास शांती देत राहा.